नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा सुआख्यात, सुस्पष्ट, सरळ मार्गी, निब्बाणगामी, निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंतिमताही असा विश्व कल्याणकारी हा सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा अर्य पुण्यक्षेत्रं, पुण्याची क्षेत्र असलेला, पुण्यक्षेत्र असलेला, पुण्याची खेती करणारा असा अर्य भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 गुण अशा या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, महामानव, हा जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बोधिसत्वाची सावली समर्पिता रमाई, उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना, तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांच्याही प्रती मंगलाची कामना करतो. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. साधू साधू. आज विशेष धम्मदेसना म्हणून आज आपण तथागत सम्यक संबुद्धांच्या जीवन काळामध्ये आपण जे काही महत्त्वपूर्ण जे पात्र आहे, उपासक, उपासिका किंवा भिक्खू आणि भिक्खुणी यांचा जो इतिहास आहे हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण लक्षात घेतलं पाहिजे की तथागत सम्यक संबुद्धाची महाउपासिका, जिला महाउपासिका मिगार माता विशाखा म्हटल्या जातं, तथागत भगवान बुद्धांच्या अनेक उपासिका आणि अनेक उपासक होते, परंतु महाउपासिका एकच झाली आणि ती म्हणजे मिगार माता विशाखा. तथागत भगवान बुद्धांचे उपासक अनेक होते, परंतु तथागत भगवान बुद्धांचा महाउपासक त्यावेळी एकच होता, तो म्हणजे सुदत्त महाउपासक, महादानी सुदत्त अनाथ पिंडक. हा महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक आणि ही महाउपासिका मिगार माता विशाखा हे श्रावस्तीचे लोक, परंतु विशाखा ही साकेत अयोध्या या नगरातली होती, नंतर तिला श्रावस्तीला देण्यात आलेलं होतं आणि म्हणून हे महाउपासक आणि महाउपासिका, महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक आणि महाउपासिका मिगार माता विशाखा हे श्रावस्तीलाच तथागत भगवान बुद्धांचे होते. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर थेर गाथामध्ये किंवा थेरी गाथामध्ये जर अनेक उपासक उपासिकांचा ते कसे बुद्धाकडे आले, त्यांचं जे दुःखमय जे जीवन होतं आणि ते कसे बुद्ध धम्म संघाला
शरण गेले, त्यांनी 30 शरणांचं कसं शरणागमन केलं आणि ते कसे सोतापन्न, सकतागामी, अनागामी आणि अरहत पदापर्यंत सुद्धा उपासक उपासिका गेलेले होते. तर आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांची महाउपासिका मिगार माता विशाखा ही सुद्धा वयाच्या 7व्या वर्षी सोतापन्न अवस्था तिने प्राप्त केलेली होती. बुद्धांच्या उपासिका अनेक होत्या, परंतु महाउपासिका एकच, ती म्हणजे मिगार माता विशाखा. या विशाखाचा हा इतिहास आपण अनेकदा ऐकला असेल, वाचला असेल, परंतु मिगार माता विशाखा यांचे जे काही 8 वर आहे ते सुद्धा मी, आणि विशाखा ही महाउपासिका कशी काय आहे, तिलाच महाउपासिका म्हणून का म्हणून ओळखल्या जातं, तर हा इतिहास विशाखाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा, विशाखाच्या जीवनातील अत्यंत गंभीर बारकावे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर विशाखा ही जी महाउपासिका आहे, आपल्याला माहित आहे की बुद्धांच्या जीवन काळामध्ये अनेक उपासिका होत्या. आपल्याला त्यांची नावेही घेता येईल, जसे की सुजाता असेल, सुप्रवासा असेल किंवा सामावती असेल, सुप्रिया असेल, सुकेशिनी असेल किंवा धनंजनी असेल, मल्लिका असेल, नकुल माता असेल किंवा वासव दत्ता असेल, उत्तरानंद माता असेल किंवा धम्मदिन्ना असेल, अशा अनेक उपासिका बुद्धांच्या होत्या. काही उपासिका ह्या उपासिका न राहता बुद्धांच्या काही भिक्खुणी झाल्या होत्या. त्यापैकीच आम्रपाली हे नाव आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, किंवा सिरिमा नावाची भिक्खुणी, सिरिमा नावाची उपासिका हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर आज आपण जी मिगार माता विशाखा आहे, मिग म्हणजे काय होते, तर मिग म्हणजे हरिण होत असते, तर ती तिच्या सासऱ्याच्या नावाने ओळखल्या जात होती. आपण पाहतो अनेक स्त्रियांच्या नावाच्या मागे एकतर जन्मदात्या वडिलांचं, पित्यांचं नाव लागत असते, किंवा मग आपल्या सासरी नांदायला गेल्याच्या नंतर तिच्या पतीचं नाव लागत असते. परंतु या ठिकाणी इतिहासामध्ये एकमेव असं उदाहरण देता येईल की विशाखाच्या नावाच्या अगोदर तिच्या सासऱ्याचं नाव हे पित्या समान तिच्या सासऱ्याचं नाव आहे. तर महाउपासिका विशाखा हिचं जीवन कहाणी खूप मोठी आहे, परंतु हा व्हिडिओ थोडासा लांब होण्याची शक्यता आहे. परंतु आपण अत्यंत महत्त्वाचे विशाखाचे 8 वर आणि तिचा जीवन जो पट आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर महाउपासक सुदत्तनाथ पिंडक आणि महाउपासिका मिगार माता विशाखा हे श्रावस्तीचेच भगवान बुद्धांचे. आणि आपल्याला माहित आहे की प्राचीन जम्बूद्वीप भारताची राजधानी हे श्रावस्तीच होतं. दाट लोकसंख्येचे ठिकाण श्रावस्तीच होतं, आणि श्रावस्ती हे एक व्यापारी केंद्र, त्यासोबतच श्रावस्ती या ठिकाणी श्रावस्ती हे तथागत भगवान बुद्धांचे आवडते ठिकाण जेतवन, आणि श्रावस्तीला भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यातील 25 वर्षावास एकट्या श्रावस्ती जेतवनामध्ये केलेले होते. दुसरी गोष्ट ही विशाखा जी महाउपासिका आहे, आपण बौद्ध साहित्यामध्ये जर बघितलं, बुद्धाच्याच काळामध्ये विशाख नावाचा, लक्षात घ्या, विशाखा आणि विशाख नावाचा सुद्धा एक उपासक बुद्धाचा होता. आणि विशाखा, वैशाख या शब्दांमध्ये सुद्धा आपल्याला विशाखा या शब्दाचा अर्थ जाणवतो. आणि आपल्या या भारतामध्ये, प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये विशाखापट्टणम नावाचं एक शहर आहे. हे विशाखापट्टणम नावाचं शहर सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांची महाउपासिका विशाखा हिच्या नावावरूनच हे विशाखापट्टणम शहर हे नाव पडलेलं आहे. तर या विशाखाचं आपण थोडासा जीवनक्रम जाणून घेऊया की मिगार माता विशाखा, ह्या मिगार माता विशाखा जिच्या आजोबाचं नाव मेंढक सेठ होतं, आणि हे विशाखाचे कुटुंब सर्वात आधी ते भद्दीय नगरीला राहत होते. भद्दीय नगरीमध्ये सेल नावाचा एक विद्वान ब्राह्मण, ज्यांनी तथागत बुद्धाला आमंत्रित केलं होतं. तर
भद्दीय नगर, या भद्दीय नगरामध्ये हे विशाखाचे संपूर्ण कुटुंब राहत होते. आणि नंतर राजा श्रावस्तीचा कोसल देशाचा जो राजा होता, राजा प्रसेनजित, याचा जो मित्र होता, विशाखाचे जे वडील होते धनंजय सेठ, आणि विशाखाच्या आजोबाचे नाव होते मेंढक सेठ. सर्वप्रथम मेंढक सेठ हेच बुद्ध धम्म संघाला शरण गेले होते. मेंढक श्रेष्ठी हे विशाखाचे आजोबा आणि त्यांच्यावर बुद्ध धम्माचे संस्कार असल्यामुळे मेंढक सेठने आपला मुलगा धनंजय सेठ आणि आपली सुनबाई सुमना देवी म्हणजे विशाखाची आई, तर विशाखाच्या आईचं नाव सुमना देवी आणि वडिलांचे नाव धनंजय सेठ होतं, तर यांच्यावर सुद्धा बौद्ध धम्माचे संस्कार विशाखांचे आजोबा मेंढक सेठ किंवा श्रेष्ठी यांनी केलेले होते. आणि हे कुटुंब भद्दीय नगरीला राहायचे. आणि धनंजय सेठ राजा प्रसेनजिताने, श्रावस्तीच्या राजा प्रसेनजिताने, त्यावेळी जम्बूद्वीपाची जी राजधानी श्रावस्ती होती आणि राजा प्रसेनजिताची राजधानी श्रावस्ती होती राजा प्रसेनजिताची, आणि उपराजधानी हे साकेत नगरी, ज्याला आता काही लोक अयोध्या म्हणतात, या अयोध्या साकेत नगरीचीच ही विशाखा होती. विशाखाचं कुटुंब याच अयोध्या साकेत नगरीला सरयू नदी म्हणजे जिला घागरा नदी सुद्धा म्हणतात, त्या ठिकाणीच तिचं कुटुंब राहत होतं. आणि अशा प्रकारे अयोध्याला काही लोक अवध सुद्धा म्हणतात, तर अयोध्येचं प्राचीन नाव हे साकेत होतं. आपल्याला माहित असेल की या साकेतला अंजन वनामध्ये तथागत भगवान बुद्धांनी आपल्या सद्धम्माचा उपदेश केला होता. साकेत म्हणजे अयोध्येला तथागत भगवान बुद्धांनी अंजनवन, या अंजन वनामध्ये सद्धम्माचा उपदेश केला होता उपासक उपासिकांना. या अंजन वनामध्ये साकेतचाच एक भूत नावाचा भिक्खू सुद्धा भूत नावाचा भिक्खू सुद्धा हा साकेतचाच एक रहिवाशी होता. त्याचप्रमाणे अंजनवनीय नावाचा एक भिक्खू सुद्धा बुद्धाचा एक भिक्खू हा सुद्धा साकेत नगराचाच एक रहिवाशी होता. तर राजा प्रसेनजिताने धनंजय सेठ म्हणजे विशाखाच्या वडिलांना आमंत्रित केलं की आपण भद्दीय हे छोटंसं गाव सोडून आपण साकेत अयोध्या नगरीमध्ये राहायला यावं. आणि अशा प्रकारे भद्दीय नगरीवरून हे विशाखाचं संपूर्ण कुटुंब साकेत अयोध्या नगरीमध्ये राहायला आलेलं आहे. आणि अशा प्रकारे साकेतला राहत असताना आपल्याला माहित आहे की साकेत हे जे नगरी आहे, साक, जसा आपण संस्कृतमध्ये शाक्य म्हणतो, शाक्य शब्द संस्कृत आहे परंतु पाली धम्मलिपीतला शब्द साक आहे. तर अशावरून हे शाक्य साक यावरच ते साकेत असा शब्द आहे. तर हे साकेत बौद्ध धम्माचं खूप मोठं एक प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. त्रिपिटकातील पारायण वग्व पारायण सुत्तामध्ये जर बघितलं तर कोशल देशाचा जो राजा होता, राजा प्रसेनजित, याच्या दरबारामध्ये राजपुरोहिताचं काम करणारा बावरी नावाचा हा राजपुरोहित आपल्या दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रात पैठणला येतो. नाशिक, पैठण, पंढरपूर, नांदेड आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये नागार्जुनकोंडा, अमरावती, कर्नाटक परिसरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पैठण या ठिकाणी सुद्धा तो गोदावरी नदीच्या तीरावर एक आश्रम बांधतो. हा बावरी नावाचा भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य नंतर ते भिक्खू बनत असतात. तर ह्या बावरी भिक्खू जो अरहत बावरी भिक्खू होतो, या अरहत बावरी भिक्खूवरून त्याच ठिकाणी या साकेतला अयोध्येला बावरी बौद्ध महाविहार बांधण्यात येतं, जे नंतर बावरी मस्जिद म्हणून पाडण्यात येत असते. बाबर यांनी बांधलेली ती बावरी मस्जिद नसून बावरी नावाचा एक बुद्धाचा अरहत भिक्खू होता, राजपुरोहित होता, नंतर भिक्खू बनतो. या बावरी अरहत भिक्खूवरूनच ते बावरी महाविहार होतं. नंतर ते 6 डिसेंबरला जाणीवपूर्वक ते बावरी मस्जिद म्हणून पाडण्यात आलेलं होतं. आणि आपल्याला माहित आहे की साकेत अयोध्याला स्वयंभूनाथ एक नागेश्वरनाथ नावाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी सुद्धा सम्राट अशोकाच्या स्तंभाचं शिवलिंग म्हणून त्याचं पूजन केलं जातं. तर आपल्याला माहित आहे की बावरी यांचं जे बावरी महाविहार होतं हे विशाखाच्याच त्या नगरामध्ये साकेत अयोध्येला होतं. दुसरी गोष्ट, जो 5व्या शताब्दीमध्ये फाय्यान नावाचा भिक्खू आला, या फाय्यान नावाच्या भिक्खूने या साकेत नगरीला त्याच्या चीनी भाषेमध्ये
शाचो असा उल्लेख केलेला आहे, शाचे असा उल्लेख केलेला आहे. तर जो फाय्यान त्या ठिकाणी आला, तर फाय्यानने त्या ठिकाणी अनेक स्तूप, ज्यावेळी साकेतला हा चिनी बौद्ध भिक्खू प्रवासी आला, साकेतला त्यांनी भेट दिली, तर त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये या साकेत अयोध्येला त्याने अनेक बौद्ध विहार आणि अनेक स्तूप पाहिलेले आहे. आजही मणी पर्वत, सुग्रीव पर्वत आणि त्या ठिकाणी जे काही 3 पर्वत आहे, या पर्वत आजही ते बौद्ध स्तूप म्हणून तिथे आपल्याला अयोध्येला पाहायला मिळतात. त्याचं उत्खनन होणं गरजेचं आहे प्रामाणिकपणे. आणि ज्यावेळी 7व्या शताब्दीमध्ये चीनी बौद्ध भिक्खू प्रवासी युआनशांग भारतामध्ये येतो, तर त्याने सुद्धा 200 फुटाचा महास्तूप आणि 200 फुटाचा अशोक धम्मस्तंभ साकेतला म्हणजे अयोध्येला त्यांनी पाहिलेला होता. तर विशाखा हे जे विशाखा ही 7 वर्षाची असताना जेव्हा विशाखाचं कुटुंब भद्दीय गावातून साकेत अयोध्या नगरीमध्ये राहायला येतं, तर त्यावेळी विशाखा 7 वर्षाची असताना विशाखाचे आजोबा जे काही मेंढक श्रेष्ठी आहे, ते बुद्धाला श्रावस्तीवरून आणि 500 भिक्खूला श्रावस्तीवरून भोजनासाठी आणि सद्धम्म देसना श्रवण करण्यासाठी आमंत्रित करत असतात. तर त्यावेळी विशाखाचे जे आजोबा आहे मेंढक सेठ, विशाखाचे आई वडील हे सुद्धा बौद्ध धम्माचे त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने संस्कार असतात. तर विशाखाचे आजोबा जेव्हा तथागत बुद्धाला आणि 500 भिक्खू संघाला श्रावस्तीच्या जेतवनातून साकेत अयोध्याला आमंत्रित करत असतात, त्यावेळी विशाखाचे जे आजोबा आहे, त्यावेळी विशाखाचं वय 7 वर्षाचं असतं. आणि या 7 वर्षामध्ये मेंढक सेठ विशाखाला बुद्ध धम्माचे संस्कार देत असतात बालवयामध्येच. तर विशाखाला सांगतात की हे विशाखा, हे नाती, हे पोरी, आज अरहत सम्यक संबुद्ध आणि त्यांचे 500 भिक्खू संघ श्रावस्तीच्या जेतवनातून आपल्या साकेत अयोध्याला येणार आहे. ज्यावेळी तथागत बुद्ध आणि 500 भिक्खू संघ साकेत अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करतील, तर बुद्धाच्या आणि भिक्खू संघाच्या समोर तू तुझ्या लहान लहान 7 वर्षाच्या मैत्रिणींना घेऊन बुद्धाच्या भिक्खू संघाच्या समोर पुष्प टाकत चालायचे आहे, ती रत्न संघवंदना म्हणायची आहे. तर अशा प्रकारे विशाखा फुलं टाकताच वयाच्या 7व्या वर्षामध्ये ती सोतापन्न या पहिल्या अवस्थेला प्राप्त होत असते. जी मुलगी वयाच्या 7व्या वर्षामध्ये सोतापन्न बनते, तीच महाउपासिका का बनणार नाही? महाउपासिका कोणालाही म्हटल्या जात नाही. महाउपासिका बनण्यासाठी हे 7 वर्षाचं वय लागत असतं. आणि या 7 वर्षामध्येच आजोबाने, मेंढक श्रेष्ठीने, आज आपण पाहतो की आजोबा पिता हे धम्म मार्गाकडे नसतात. काही आजोबा लोक बिड्या, दारू, गांजा फुकत असतात. परंतु आदर्श आजोबा जर कोणाचे असेल तर मेंढक सेठ जे विशाखाचे आजोबा होते, ज्या मेंढक सेठने विशाखाला धम्म सांगितला होता. आणि विशाखा ही 7 वर्षामध्ये पहिल्यांदा सोतापन्न अवस्थेला प्राप्त झाली होती. म्हणून 7 वर्षाचं वय हे अत्यंत महत्वाचं असतं. कवळ्या मनावर आपण बुद्ध धम्माचे संस्कार केले पाहिजे. आणि म्हणून ओली काडी असेल तर तिला वाकविता येते, परंतु ती जर काडी वाळली तर तिला वाकवण्याचा प्रयत्न केला तर ती वाकते, पण ती तुटत असते. म्हणून आपण बालवयातच विशाखाच्या आजोबाचा आदर्श उपासक उपासिकांनी घेतला पाहिजे. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं तर राहुल हा 7 वर्षामध्ये भिक्खू बनला, सिवली हा 7 वर्षामध्ये भिक्खू बनला, किंवा सुप्रिया आणि सोपाक असेल 7 वर्षात भिक्खू बनले. तसेच दब्बमल्ल पुत्र 7 वर्षात भिक्खू बनला, नागसेन 7 वर्षात भिक्खू बनला. तसेच कुमारजीव नावाचा एक भिक्खू सुद्धा 7 वर्षामध्ये भिक्खू बनला. तर हे 7 वर्षाचं वय अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून आजही बौद्ध राष्ट्रामध्ये वयाच्या 7व्या वर्षापासूनच मुलांना भिक्खू किंवा भिक्खुणी बनवतात आणि बुद्ध धम्माचे त्यांच्यावर संस्कार देतात. आणि म्हणून विशाखा ही मुळातच बौद्ध धम्म संस्कारी होती आणि धाडसी, साहसी स्वभावाची होती आणि प्रज्ञावान होती. विशाखाचं जे घर आहे तर ते विशाखाचं घर सरयू नदीच्या काठावर होतं. आणि एकदा विशाखा ही बौद्ध धम्म संस्कारात वाढत असताना एकदा विशाखाच्या लग्नाचं वय झालं आणि मिगार सेठ
म्हणजे जो मेंढक सेठ होते यांनी आपल्या विशाखा नातीला, जी लाडात वाढलेली होती, धनाढ्य होती, श्रीमंत होती, विशाखा लाडात वाढलेली जरी असेल तरी मात्र ती धम्मसंस्कारामध्ये होती. आणि अशा प्रकारे विशाखाला तिचा विवाह करण्यासाठी तिच्या आजोबाने म्हणजे मुलांची पाहणी केली होती. आणि त्यावेळी श्रावस्तीचा जो मिगार सेठ होता, मिग म्हणजे हरिण होत असते, तर हा मिगार सेठ वर्धमान महावीराला जैन धर्माला मानणारा होता. निगंठनाथ पुत्ताचा तो शिष्य होता. तर मिगार सेठचा, श्रावस्तीच्या मिगार सेठचा, हा मिगार सेठ सुद्धा धनवान होता, श्रेष्ठी होता, सावकार होता, खूप श्रीमंत होता. तर या मिगार सेठचा जो मुलगा आहे, श्रावस्ती हे त्यांचं नगर आहे, तर या श्रावस्तीचा मिगार सेठ आणि त्याचा मुलगा, एकुलता एक मुलगा पुण्यवर्धन, या पुण्यवर्धन आणि त्याचे काही मित्र जेव्हा साकेत अयोध्याला येत असतात, तर त्यावेळी विशाखाचं वय 16 वर्षाचं असतं. आणि विशाखाचं लग्नाचं वय असताना विशाखा तिच्या मैत्रिणीसोबत साकेत अयोध्या या ठिकाणी, ही विशाखा आपल्या मैत्रिणीसोबत सरयू नदीला, आजही साकेत अयोध्याला जी सरयू नदी आहे, या सरयू नदीमध्ये विशाखा आणि तिच्या ज्या काही सखी असतात, मैत्रिणी असतात, त्याही लग्नाच्या वयाच्या असतात, ह्या आंघोळी करायला जात असतात. आणि त्याच दिवसाला हा पुण्यवर्धन रथ जुंपून आपल्या मित्रासहित विशाखाला पाहण्यासाठी साकेत अयोध्याला येत असतात. ज्यावेळी साकेत अयोध्याला हा पुण्यवर्धन आणि त्याचे काही मित्र रथावर येत असतात, तर त्यावेळी विशाखा आणि तिच्या मैत्रिणी या सरयू नदीवर किंवा घागरा नदीवर आंघोळ करायला जात असतात. आणि आंघोळ करून झाल्याच्या नंतर त्या वस्त्र बदलवत असतात. आणि जशा त्या नदी पार करत, नदीच्या ठिकाणून जे रस्ता गेलेला असतो, त्या रस्त्यावर जशा येत असतात, त्यावेळीच भयानक असा तुफान येत असतं, वादळ सुटत असतं आणि त्याचवेळी पावसाला सुद्धा सुरुवात होत असते. तर त्यावेळी पुण्यवर्धन त्याच ठिकाणून जात असतो, त्याच वाटेनं जात असतो, साकेत अयोध्या नगरीला तो पोहोचत असतो. तर तेवढ्यात काय होत असतं की जी विशाखा आहे, तर विशाखा सुद्धा आंघोळ करून निघालेली असते आणि आंघोळ करून तिच्यासोबत काही मैत्रिणी असतात. तर ज्यावेळी त्या पावसाला सुरुवात होत असते, तर त्यावेळी जे पुण्यवर्धन असतो आणि त्याचे जे काही मित्र असतात ते रथावरून खाली उतरत असतात. आणि रथावरून खाली उतरल्याच्या नंतर ते एका घराच्या आडोशाला जात असतात. याच्यासाठी आडोशाला जात असतात जेणेकरून पावसापासून आपण ओले होऊ नये, आणि म्हणून ते त्या घराच्या आडोशाला, रस्त्याला उभे राहत असतात. आणि तेवढ्यातच भयंकर असा पाऊस सुटल्याच्या नंतर विशाखाच्या सोबत तिच्या ज्या काही मैत्रिणी होत्या, त्या विशाखाच्या मैत्रिणी विशाखाला सोडून देत असतात आणि त्याही सुद्धा धावत पळत ज्या ठिकाणी विशाखाला पाहण्याकरिता तो पुण्यवर्धन आणि त्याचे मित्र आले होते, घराच्या आडोशाला रस्त्यावरच ते पाण्यापासून ओले होऊ नये म्हणून उभे राहिले होते, त्याच ठिकाणी विशाखाच्या मैत्रिणी सुद्धा येऊन उभ्या राहतात. परंतु विशाखा मात्र आरामात चालत असते आणि ते सर्व दृश्य म्हणजे विशाखाने एकतर आंघोळ केलेली होती आणि छान वस्त्र सुद्धा घातलेले होते, तिच्या अंगावर दागदागिने होते आणि ओल्या कपड्यामध्ये स्त्री आणखी सुंदर दिसत असते. तर विशाखा ही पावसामध्ये म्हणजे तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या सुद्धा त्यांनी पाण्यापासून बचाव केला, ओल्या होऊ नये म्हणून, आणि त्या पुण्यवर्धन आणि त्यांच्या मित्राने सुद्धा बचाव केला. आणि हे दृश्य तो पुण्यवर्धन आणि त्याचे मित्र पाहत आहे आणि विशाखा आरामानं त्या पाण्यामधून चालत आहे. आणि विशाखा नंतर त्या पुण्यवर्धन पाशी आणि त्या आपल्या मैत्रिणीपाशी येऊन पोहोचते. त्यावेळी तिथं पुण्यवर्धन असतो. पुण्यवर्धन आणि विशाखा यांची काही भेट झाली नसते, तिला माहीत नसतं. आणि त्यावेळी पुण्यवर्धन स्वाभाविकपणे तिला असं विचारतो विशाखाला की तुझ्या मैत्रिणी ओल्या झाल्या नाही, आम्हीही ओले झालो नाही, पण तू आरामात का चालत होती, मी तुला पाहत होतो. त्यावेळी विशाखा इतकं सुंदर उत्तर देत असते की हे बघा, म्हणते, पाण्यामध्ये जर माणसानं धावण्याचा प्रयत्न केला तर अंगाला
जेव्हा आपण पावसामध्ये भिजत असतो, तर पावसामध्ये भिजल्याच्या नंतर जी वस्त्र असतात, कापड असतात, ती अंगाला चिपकलेली असतात आणि त्यामुळे पावसामध्ये जर एखाद्या स्त्रीनं किंवा पुरुषानं जर धावलं तर ती पडण्याची शक्यता असते, दुखापत होण्याची शक्यता असते, जखमी होण्याची शक्यता असते. म्हणून मी घरी गेल्याच्या नंतर नवीन कापड वस्त्र बदलवू शकते, परंतु माझं लग्नाचं वय आहे, मला लग्नासाठी पाहुणे पाहायला येणार आहे, माझं लग्नाचं वय आहे आणि जर उद्या मी त्या ओल्या कपड्यानं धावली असती आणि मी घसरून पडली असती, उद्या मला दुखापत झाली असती, तर कुणीही मला मागणी घातली नसती, मला विवाहासाठी मागणी घातली नसती. म्हणून घरी गेल्याच्या नंतर माझ्याकडे भरपूर कपडे आहे, मी ते नवीन वस्त्र घालू शकतो, परंतु एकदा जर पाय मुरगाळला किंवा पायामध्ये जर काही हे झाला तर मला नाट लागेल आणि मला कोणी मागणी घालणार नाही, यासाठी मी त्या ठिकाणी आरामात चालत होती. तर हे उत्तर ऐकून पुण्यवर्धन म्हणजे अवाकित होत असतो, त्याला आश्चर्य वाटत असतं विशाखाचं. आणि नंतर विशाखा आणि पुण्यवर्धनची ही रस्त्यातच भेट होत असते, माहीत नसते. मग नंतर पाहणी देखणी बोलणी होत असते आणि अशा प्रकारे विशाखा हिचा जो स्वभाव आहे, संस्कार आहे, तिच्यामध्ये असलेली जी प्रज्ञा आहे, तर ते पुण्यवर्धन आधीच ओळखलेले असतं रस्त्यावरच. आणि अशा प्रकारे पुण्यवर्धन हा विशाखाची मागणी करत असतो आणि विशाखाचं लग्न त्यावेळीचं धूमधडाक्यातलं लग्न होत असते. तर लक्षात घ्या, श्रावस्तीला मग विशाखाचं लग्न झाल्याच्या नंतर हे विशाखा आपल्याला असं म्हटलं जातं बौद्ध साहित्यामध्ये, त्रिपिटक में सम्यक संबुद्ध या ग्रंथामध्ये असं म्हटले आहे विशाखाच्या संदर्भात की विशाखाच्या आजोबानं मेंढक सेठ आणि धनंजय सेठ वडिलांनी तिच्या लग्नामध्ये महाकल्पलताहार, हा सोन्याचा महाकल्पलताहार तिच्यासाठी लग्नामध्ये तिला वाहण्यासाठी निर्माण केला होता. असं म्हणतात की 500 सोनारं 5 महिने त्या एकट्या महाकल्पलताहाराला बनविण्यासाठी लागलेले होते. आणि अशा प्रकारे विशाखाचं खूप सुंदर आणि धुमधडाक्यात लग्न त्यावेळी झालेलं होतं. आता विशाखा ही साकेत अयोध्याची नाही, तर ती श्रावस्तीला तिला देण्यात आलेलं होतं आणि ती साकेत अयोध्याची विशाखा ही पुढे जाऊन भगवान बुद्धांची महाउपासिका श्रावस्तीला ती बनणार आहे. आणि म्हणून विशाखा आणि तिचे आजोबा लहानपणापासूनच विशाखावर बुद्ध धम्माचे संस्कार होते. विशाखा वयाच्या 7व्या वर्षामध्ये स्वतःपन्न झाली होती. तर विशाखाच्या वडिलाने बुद्धाने सांगितलेल्या ज्या काही 7 गोष्टी आहेत त्या मी इथे सांगणार नाही, वेगळ्या विषयामध्ये मी ते सांगणार आहोत. व्हिडिओ लांब लचक होण्याची शक्यता असल्यामुळे तर त्यावेळी एका वडिलाने, एका पित्याने सासरी नांदायला जाणाऱ्या आपल्या मुलीला कोणता उपदेश द्यावा, जो बुद्धाचा उपदेश विशाखाचे वडील धनंजय सेठ यांनी जो लक्षात ठेवलेला होता. धनंजय सेठ आपल्या मुलीला ज्या काही गोष्टी सांगतो, हे विशाखा, तू साकेत अयोध्येची नाही आहे, तुझा संसार सुखाचा करायचा असेल तर माझ्या ह्या गोष्टी लक्षात ठेवतो बुद्धाच्या. तर कोणती, तर ती 7 गोष्टी आहे, परंतु त्याचं विश्लेषण मी वेगळ्या प्रवचनामध्ये दिलेलं आहे. परंतु त्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे हे पोरी विशाखे, तू हे गोष्ट लक्षात ठेवजो, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न नेणे, म्हणजे घरातल्या क्षुल्लक गोष्टी इतरांना बाहेर न सांगणे. अशा पद्धतीने हा धनंजय सेठ आपल्या मुलीला बुद्धाच्या ह्या गोष्टी विशाखाला सांगत असतो. तर आपल्याला माहित आहे की आपण लक्षात घेतलं पाहिजे की विशाखा ही बौद्ध धम्म संस्कारामध्ये वाढलेली असते, ती साकेत अयोध्येची असते आणि विशाखाला श्रावस्तीला देण्यात येत असतं. आणि श्रावस्तीला तथागत भगवान बुद्ध जेतवनात 25 वर्षावास करत असतात. तर या 25 वर्षाच्या वर्षावासामध्ये तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू लोक विशाखाचे जे सासरे असतात श्रावस्तीचे, मिगार सेठ, हा मिगार सेठ जैन धर्माचा अनुयायी असतो. म्हणजे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर, ज्यांना वर्धमान महावीर म्हणतात किंवा निगंठनाथ पुत्त म्हणतात, तर हे जैन धर्माला मानणारे असतात. त्या काळामध्ये आंतरधर्मीय हा विवाह असतो. तर विशाखाचा
जो मिगार सेठ हा खूप मोठा साधक असतो वर्धमान महावीराचा, म्हणून मिगार सेठच्या घरी नेहमी जैन दिगंबर साधू भोजनाला यायचे, आदरातिथ्य करायचे आणि त्यामुळे विशाखांच्या सासऱ्यावर जैन धर्माचा वर्धमान महावीरांच्या विचारांचा पगडा होता। त्यामुळे तो बुद्धाचा आणि भिक्खू संघाचा अपमान करत असायचा, द्वेष करायचा। बुद्ध आणि कितीतरी भिक्खू श्रावस्तीला मिगार सेठच्या घरी भिक्षाटनाला चारिकाला यायचे, परंतु रिकाम्या भिक्षापात्रानं भिक्खू लोक आणि तथागत बुद्ध रिकाम्या भिक्षापात्रानं वापस जायचे। तर अशा पद्धतीने ही जे विशाखा आहे, तर या विशाखाचं जे सासर होतं त्याच्या घरचं हे जैन वातावरण होतं आणि विशाखा ही मुळातच बुद्ध धम्म संस्कारामध्ये वाढलेली होती। आपल्याला माहित आहे की बुद्धाच्या काळामध्ये वैशालीचा सच्चक असेल किंवा वैशालीचाच सिंह सेनापती असेल किंवा चिंचा असेल, सुंदरी असेल किंवा उपाली नावाचा श्रेष्ठी, हे सर्व लोक बुद्धाच्या काळामध्ये जैन धर्माला मानणारे होते, परंतु नंतर ते मात्र बुद्धाचे आजीवन उपासक उपासिका झालेले होते। तर याचप्रमाणे हा मिगार सेठ सुद्धा जैन धर्माचा अनुयायी असल्यामुळे तो बुद्धाला भिक्खू संघाला मानत नव्हता आणि अशा प्रकारे विशाखा जेव्हा सासरी नांदायला आली, तर एक दिवस विशाखाने ती भोजन करण्यामध्ये सुगरण होती, सुग्रास भोजन करायची विशाखा। तर ती काही दिवस लोटल्याच्या नंतर आपण ही कहाणी बुद्ध आणि धम्मामध्ये सुद्धा ऐकलेली आहे। तर त्यावेळी विशाखा चंदनाचा पाट टाकत असते, स्वतःच्या हातानं पंचपक्वानाचं स्वादिष्ट भोजन तयार करत असते विशाखा आणि ती चंदनाचा पाट टाकून सोन्याच्या ताटामध्ये स्वादिष्ट असं पंचपक्वानाचं भोजन आपल्या सासऱ्याला वाढते आणि आणखी भोजन लागेल म्हणून ती सासऱ्याच्या जवळच बसत असते आणि तेवढ्यातच दरवाजामध्ये एक श्रावस्तीच्या जेतवनामधून एक भिक्खू त्या ठिकाणी भिक्षाटनासाठी चारिकासाठी येत असतो। विशाखाचं लक्ष जाते, सासऱ्याचंही लक्ष जाते, पण सासऱ्याला मिगार सेठला वाटतं की नेहमीच माझ्या घरी भिक्खू संघ येत असतो, परंतु हा मिगार सेठ भिक्खूला रिकाम्या भिक्षापात्रानं वापस पाठवायचा आणि हे नेहमीच आहे म्हणून तो दुर्लक्ष करतो। त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की विशाखाला तर बुद्ध धम्माचे संस्कार होते घरापासूनच आणि म्हणून तिच्यामध्ये करुणा दया उत्पन्न झाली, कारण तिची बुद्ध धम्म आणि भिक्खू संघावर तिची श्रद्धा होती, ती उपासिका होती आणि अशा प्रकारे विशाखाला वाटलं की मी तर नवीन आहे, या ठिकाणी नवीन सासरी नांदायला आलेली आहे, मी कसं काय सासऱ्याची इच्छा नसताना, घरच्यांची इच्छा नसताना मी कसं काय त्या भिक्खूला भिक्षा वाढू भिक्षापात्रामध्ये, म्हणून ती विचारात पडली होती। शेवटी तिने तो भिक्खू उभा असलेला पाहून, ताटकळत उभा असलेला पाहून ती विशाखा त्या भिक्खूला एक आवाज देत असते की भिक्खूंनो, हे श्रमणा, हे भिक्खू आपण पुढच्या घरी जावं असं तेव्हा म्हणत असते आणि त्याच्यामध्ये विशाखा सासू सांगे म्हणजे लेकी सांगे सुने लागे असा शब्द विशाखा बोलत असते त्या भिक्खूला की हे भिक्खू आपण पुढच्या घरी जावं, तुम्हाला जे माझे सासरे जेवण करताना दिसत आहे, तर तुमचा असा समज झाला आहे की माझे सासरे जेवण करत आहे तर ते अन्न झालेलं आहे। नाही, माझे सासरे जे अन्न खात आहे ते शिळे अन्न खात आहे, रात्रीचे अन्न खात आहे आणि म्हणून माझे सासरे जे अन्न खात आहे ते शिळे रात्रीचे अन्न खात आहे, त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या घरी जा, आमच्या घरी अन्न नाही, तुम्हाला वाटत असेल हे जेवण करत आहे तर मला काहीतरी भेटल। तर त्यावेळी मिगार सेठला खूप राग येतो। लक्षात घ्या का राग येतो, कारण विशाखानंच ते स्वादिष्ट पंचपक्वानाचं भोजन दिलेलं होतं, वाढलेलं होतं आणि अशा प्रकारे विशाखा, मी एवढा मोठा सावकार असून, श्रेष्ठी असून, धनवान असून, माझी विशाखा म्हणजे माझी सून ही विशाखा नवीन आलेली माझी बदनामी करते, त्या भिक्खू समक्ष बदनामी करते की माझे सासरे शिळे अन्न खात आहे। तर अशा प्रकारे मिगार सेठला तो अपमान वाटत असतो आणि अशा प्रकारे विशाखा ती म्हणत असते, याचा अर्थ असा होते की माझे सासरे शिळे अन्न खात आहे, याचा अर्थ असा आहे की माझे सासरे हे जैन साधूला, म्हणजे कुठलाही याचक असो, आपल्या दारातला साधक याचक असो, कुठल्याही धर्मपंथाचा असो, त्याला भोजन वाढणे हे पुण्यच आहे, परंतु त्यापेक्षाही बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजन हे त्यापेक्षाही पुण्यदायक आहे।
म्हणजे एकदा काय झालं होतं, वैशालीचा जो सिंह सेनापती होता वैशालीचा, तर हा वैशालीचा सिंह सेनापती नंतर बुद्धाचा उपासक बनत असतो, जो सुरुवातीला बुद्धाचा राग करत असतो. तर त्यावेळी सिंह सेनापती वैशालीचा बुद्धाला म्हणत असतो, बुद्धा, मी आधी जैन धर्माला मानणारा होतो, जैन साधूला भोजनदान द्यायचो, परंतु आता मी तुमचा उपासक झालो, तर आता जैन साधूला भोजन द्यायचं नाही का? तर बुद्ध म्हणतात, नाही नाही, त्यांना सुद्धा तू भोजन वाढलं पाहिजे, तुझ्या घराची ती परंपरा आहे. म्हणजे कुणालाही भोजनदान दिले तर त्याचं पुण्य नक्कीच असतं, पण ते फार कमी पुण्य असतं. परंतु एखाद्या बुद्धाला, अरहत भिक्खूला जर भोजनदान दिलं तर हे नवीन पुण्य, ताजं पुण्य केल्यासारखं असतं. म्हणून आजपर्यंत जो मिगार सेठ भोजनदान देत होता तो जैन साधूला देत होता, दिगंबर साधूला देत होता, परंतु त्याने अजूनही अरहत भिक्खूला भोजनदान दिलेलं नव्हतं. म्हणून ते नवीन पुण्यकर्म होत असतं जर भिक्खूला भोजनदान दिले तर. आणि याच्यासाठी परावृत्त विशाखा सासऱ्याला करत होती. आणि मग तिच्या घरच्या लोकांना, वडिलांना, आजोबांना बोलावण्यात येतं, बैठक होत असते आणि विशाखासोबत जे व्यक्ती पाठवलेले असतात, जे पाठपुरावा करण्यासाठी आधीच लग्नामध्ये, तर ते लोक सुद्धा साक्षी देतात. आणि मग त्यावेळी विशाखा त्या बैठकीमध्ये आपल्या पित्यासमोर, आजोबासमोर आणि आपल्या सासऱ्यासमोर आणि पती पुण्यवर्धन समोर, त्या लोकांसमोर बोलत असते की माझ्या बोलण्याचा अर्थ मिगार सेठनं म्हणजे सासऱ्यांनी वेगळा लावलेला आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ हाच होता की माझा सासरा ताजेच अन्न खात होता, परंतु मी शिळे अन्न खात आहे. असं का म्हटलं? कारण शिळे अन्न म्हणजे माझे सासरे जैन साधूला भोजनदान देत होते, ते शिळा आणण्यासारखं, म्हणजे शिळं अन्न म्हणजे त्यांनी ते जुनं पुण्य झालेलं आहे, परंतु ते नवीन पुण्य करायला तयार नाही. आणि म्हणून हे नवीन पुण्य, हे कुशल कर्म करण्यासाठी त्यांना प्रेरित म्हणून मी ते सांगत होतो की आपण नवीन पुण्य म्हणजे कोणतं, जर आपण अरहत भिक्खूला भोजनदान दिलं तर ते आपल्याला पुण्यदायक होईल, कुशलदायक होईल, म्हणून यासाठी प्रवृत्त करतो. ही गोष्ट जेव्हा मिगार सेठला समजून येते त्या शब्दाचा अर्थ, त्यावेळी मिगार सेठ हा विशाखाला वंदन करत असतो. आणि आपण आज पाहत असतो की कुठलीही नवीन मुलगी असेल, आपल्या सासऱ्याला पिता म्हणून, बाप म्हणून हाक मारत असते. परंतु या ठिकाणी हा मिगार सेठ इतिहासातलं, बौद्ध इतिहासातलं हे पहिलं उदाहरण आहे की विशाखाचा सासरा हा मिगार सेठ विशाखाला मुलगी न मानता, सून न मानता, तिला ती माता मानते. माता म्हणजे काय? म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 22 प्रतिज्ञा दिल्या नागपूरला, तर बाबासाहेब म्हणतात आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. तर अशाच प्रकारे मिगार सेठचा सुद्धा नवा जन्म झाला होता. तो नवा जन्म म्हणजे काय? बुद्ध धम्माचा त्यांनी स्वीकार केला होता. ते बुद्ध धम्म संघाला शरण गेले होते. आणि अशा पद्धतीने मिगार सेठ म्हणतो की आज माझा नवा जन्म झाला आहे, तू माझी माता आहे. म्हणून आपल्या सुनेला म्हणजे विशाखाला माता म्हणून संबोधन करत असतो, म्हणजेच आई म्हणून संबोधन करत असतो. कारण मिगार सेठला त्यांच्या आई वडिलांनी शरीराचा जन्म दिला होता, परंतु धम्मामध्ये जो नवा जन्म त्यांचा झाला होता आणि म्हणून तो मार्ग विशाखानं दाखवलेला होता. म्हणून विशाखा सुरुवातीला ती विशाखा म्हणून ओळखल्या जात होती आणि आज बौद्ध इतिहासामध्ये, जगभरामध्ये तिच्या सासऱ्याच्या नावानं मिगार माता विशाखा म्हणून तिची ओळख आजही इतिहासामध्ये कायम आहे. तर ही मिगार म्हणजे कोण? तर तिच्या सासऱ्याचं नाव तिच्या नावासमोर लावलेलं आहे. तर बुद्धाच्या कालखंडामध्ये जी विशाखा होती, तर आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहत असतो की विशाखाप्रमाणेच जी महाप्रजापती गौतमी असते ती सुद्धा बुद्धाकडे जात असते आणि जेव्हा ती भिक्खुणी बनत असते तर असेच सेम ती उदाहरण वापरत असते की मी तर तुम्हाला माझ्या रक्ताचं दूध करून पाजलं, परंतु तुम्ही मला धम्मामृत बांधलेला आहे. म्हणजे महाप्रजापती गौतम सुद्धा बुद्धाला माता पित्याचा दर्जा देत असतात. तर अशा पद्धतीनं हा विशाखाचं एक महत्व म्हणजे आजही आपल्या समाजातील मुली आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करावा. कारण हिंदू कोड बिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपला जोडीदार पती निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु ज्या आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह आपण करता त्या मुलीला किंवा त्या मुलाला आपल्याला बौद्ध बनवता आलं पाहिजे, जसं बाबासाहेबांनी सविता कबीरला बुद्धिस्ट बनवलं होतं. तर अशा पद्धतीनं आपण नक्कीच ज्याप्रमाणे विशाखाचं धाडस एवढं होतं
कारण ती वयाच्या 7व्या वर्षामध्ये स्वतःपन्न झाली होती आणि तिच्यावर बुद्ध धम्माचे बालपणापासून 7व्या वर्षापासून संस्कार होते, म्हणून तिने अख्ख्या जैन परिवाराला बुद्धिस्ट परिवारामध्ये बदलवलं होतं, त्यांचं धर्मांतर केलेलं होतं. एवढी विशाखा धाडसी होती आणि म्हणून तेव्हापासूनच या जैन धर्माला म्हणजे कर्मठ म्हणजे एवढे कट्टरपंथी होते. तिचा सासरा मिगारसेठ आणि तिचा संपूर्ण परिवार, मिगारसेठचा संपूर्ण परिवार हा जैन धर्माचा कट्टर अनुयायी होते. परंतु या जैन धर्माच्या कट्टर अनुयायांना सुद्धा विशाखाने बदलवले होते. हा जैन परिवार बुद्ध धम्माकडे वळविला होता आणि तेव्हापासून विशाखाचं ते धाडस आहे आणि म्हणून ती महाउपासिका म्हणून पुढे प्रसिद्ध झालेली होती. आणि म्हणून लक्षात घ्या, विशाखा मातेचे जे काही 8 वर आहे, वरदा जसं आपण पौराणिक साहित्यामध्ये किंवा काही रामायण महाभारतामध्ये या ब्राह्मण खोट्या कहाण्यांमध्ये आपण ऐकत असतो की वरदान वरदान म्हणत असतो, तर ते कुठल्या तरी काल्पनिक देवादेवीला वरदान मागत असतात. परंतु विशाखा या ठिकाणी बुद्धाला वर मागत आहे आणि ते स्वतःच्या साठी नाही, तर एक प्रकारे जर पाहिलं तर विशाखा माताची 8 वरदान किंवा 8 वर जे वरदान म्हणतो, तर हे वर किंवा वरदान हे सारखंच आहे, बुद्धाकडे वर मागत असते. आपण जर बघितलं हे विशाखाचे 8 वर प्रत्येक उपासक उपासिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आणि हे विशाखानं मागितलेले 8 वर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथामध्ये, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा हे विशाखाचे 8 वर आहे. हे 8 वर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासले पाहिजे. अनेक मूर्ख लोक अज्ञानामुळे चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावत असतात. हे 8 वर आपण योग्य पद्धतीनं समजून घेतले पाहिजे. तर हे 8 वर जर पाहिले, हे बुद्धाकडे ती मागणी करत असते विशाखा. आपण जर पाहतो अनेक लोक देवी देवतांकडे, काल्पनिक देवी देवतांकडे स्वतःसाठी मागणी करतात. बुद्धाच्या काळामध्ये अनेक उपासक काही ना काहीतरी मागत होते बुद्धाला, परंतु विशाखा ही स्वतःसाठी ते 8 वर मागत नाही, तर भिक्खू संघाच्या हिता सुखाकरिता. आणि तसं जर वास्तविक पाहतो म्हणलं, हे विशाखाने मागितलेले बुद्धाकडे जे 8 वर आहे, हे एक प्रकारे भिक्खू संघासाठी एक आरक्षण म्हटलं तरी, भिक्खुणी संघासाठी एक आरक्षण म्हटलं तरी चालेल. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला जे काही वर मागणारे जे लोक होते भिक्खूच्या हिता सुखासाठी, तर त्याच्यापैकी आपल्याला 3च उदाहरण दिसते. ते म्हणजे जीवकचं, आणि दुसरं सोनकुटिक्कनचं, आणि एक तिसरं म्हणजे मिगार माता विशाखा. ज्या सोनकुटिक्कन नावाच्या अर्हत भिक्खूनं, जो उज्जैनचा होता, अवंतीचा, त्यांनी बुद्धाला एकूण 5 अधिकार मागितलेले होते. आणि जीवकनं सुद्धा एक अधिकार मागितला होता की भिक्खूंना नवीन चिवर घालण्याची आपण अनुमती द्यावी. कारण आधी पाटले हे जीवकनं सुरू केलेले आहे. आणि मिगार माता विशाखा म्हणजे जीवक, सोनकुटिक्कन आणि मिगार माता विशाखा हे 3 लोक बुद्धापुढे काही अधिकार म्हणजे काहीतरी वर भिक्खू संघाच्या हितासुखासाठी मागत असतात. तर आपण जर पाहिलं असेल तर पहिलाची वर मागत असते विशाखा. तो पहिला वर म्हणजे वत्ससाटिका. वत्ससाटिका म्हणजे काय? वर्षावासामध्ये जे भिक्खू 3 किंवा 4 महिने एका ठिकाणी राहत असतात. तर एकदा काय झालं, श्रावस्तीला जेव्हा विशाखा घरी असताना तिने म्हणजे भिक्खू संघ जेतवनामध्ये राहत असताना आणि वर्षावास सुरू असताना, वर्षावासाच्या काळामध्ये भिक्खू संघ तिथे राहत होता श्रावस्तीच्या जेतवनामध्ये. तर एकदा विशाखाच्या घरी नेहमी भिक्खू संघ यायचा. तर एकदा विशाखाने भोजन तयार ठेवलं होतं, रेडी ठेवलं होतं, आणि त्यावेळी तिने आपल्या दासीला सांगितलं की श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जावं आणि भोजनासाठी भिक्खू संघाला घेऊन यावं. त्यावेळी विशाखाची जी दासी असते, तर ती दासी जात असते त्या ठिकाणी जेतवनामध्ये. वर्षावासाचा कालावधी असतो आणि पाऊस चालू असतो. तर ज्यावेळी ती पोहोचते जेतवनामध्ये, तर त्यावेळी त्या ठिकाणी भिक्खू नाही, तर भिक्खू हे नागडे पावसामध्ये असतात. आता तिला असं वाटतं की हे आजीवक पंथाचे साधू किंवा जैन साधू दिगंबर असतील, आणि म्हणून ती धावत पळत येते. विशाखा, मला त्या ठिकाणी जेतवनामध्ये भिक्खू नाही दिसले चिवरधारी, तर मला त्या ठिकाणी नग्न कोणीतरी साधू सारखे दिसले, म्हणून त्यामुळे वापस आली. आता विशाखा प्रज्ञावान होती, दासीला समजलं नाही, पण विशाखाच्या लक्षात आलं की वर्षावास चालू आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खूकडे कमी चिवर असतील आणि म्हणून भिक्खूनं ते वाळू घालायला टाकले असतील आणि पावसामध्ये ते आंघोळ करत आहे आणि तसेच आहे. तर विशाखाला ते खराब वाटलं. भिक्खू लोक नग्न राहावी, त्यांना चिवर कमी पडत आहे, आणि अशा प्रकारे नंतर भगवान बुद्धाकडे तिने श्रावस्तीच्या जेतवनामध्ये 8 वर मागितले होते. आणि म्हणून आपण
उपोसत उपोसत सुत्तामध्ये सुद्धा जे विशाखा मातालाच ते जे उपोसताचे जे प्रकार आहे उपोसत सुत्तामध्ये जेव्हा विशाखाचं जे पूर्वाराम असते श्रावस्तीचा त्याच्यामध्ये जे उपोसत जे आहे उपोसताचं महत्व सुद्धा बुद्ध विशाखाला सांगत असतात की म्हणजे ते कोणतं गोपाल उपोसत, निगंठ उपोसत आणि अर्य उपोसत. तर हे उपोसताचं महत्व सुद्धा विशाखाच्या उपोसत सुत्तामध्ये आपण पाहू शकता, जे उपोसत सुत्तामध्ये विशाखाला भगवान बुद्धांनी समजावून सांगितलेलं होतं. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे वस्त्रसाटिका म्हणजे काय, पावसाळ्यामध्ये अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्राची वर पहिला वर विशाखा मागत असते बुद्धाला, हे तथागता सम्यक संबुद्धा भिक्खूच्या हिताकरिता सुखाकरिता ते रोगी पडू नये, आजारी पडू नये, त्यांची लज्जा झाकल्या जावी म्हणून तथागता या वर्षावासामध्ये वस्त्र साटिका, वस्त्र म्हणजे काय वर्षा, तर या वस्त्र साटिका, साटिक म्हणजे सटक वस्त्र फडक, तर या वर्षावासामध्ये भिक्खू संघाला अतिरिक्त चिवर म्हणजे वर्षावासात एक्स्ट्रा चिवर ओलं होत असल्यामुळे वर्षावासात एक्स्ट्रा चिवर अतिरिक्त चिवर देण्याचा मी आपल्याकडून ते वर अधिकार मागत आहे. तर तर त्या वेळेपासून आम्ही आजतागायत आजही वर्षावासामध्ये भिक्खू संघाला नवीन चिवर दान देण्याची परंपरा सुरूच आहे, जी वर्षावासापासून आखाडी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरूच राहत असते. तर हे विशाखानंच 8 वरदानामध्ये मागितले आहे की वस्त्र साटिका म्हणजे वर्षावासात भिक्खू संघाला, आजीवन भिक्खू संघाला मी अतिरिक्त एक्स्ट्राची वर दान करू इच्छिते, तर बुद्ध त्याला अनुमती देत असतात. तर हे पहिला वर. दुसरा वर आहे विशाखा मागत असते बुद्धाकडे, हे तथागता या श्रावस्तीमध्ये किंवा इतरत्र कुठेही जेव्हा आगंतुक म्हणजे नवीन प्रदेशामधून, प्रांतामधून, ठिकाणावरून काही नवीन आगंतुक भिक्षू येतात आणि मग त्यांना ते प्रवासामध्ये चालू थकलेले असतात आणि म्हणून ते थकलेले असल्यामुळे इकडे तिकडे भोजन मागण्यामध्ये त्यांचा वेळ निघून जात असतो. म्हणून जे नवीन भिक्खू आपल्या श्रावस्तीला नगरामध्ये जर आले तर या नवीन भिक्खूला, त्या नवीन भिक्खूंना, आगंतुक नवीन भिक्खूंची जाग्यावरच भोजनाची व्यवस्था मी करू इच्छिते. त्यांना चारिका मागायला जाऊ देऊ नये. त्यांना या आगंतुक पाहुणे सारखे आलेल्या भिक्खूला नगरामध्ये जाग्यावरच भोजनाची व्यवस्था करू इच्छिते, याची अनुमती द्यावी. तर हा दुसरा वर विशाखा मानत असते. म्हणजे भिक्खूला चारिकाही करता येते, आमंत्रणाचं भोजनही स्वीकारता येते आणि जाग्यावर भोजन सुद्धा उपलब्ध करून देता येत असते. आणि तिसरी गोष्ट भगवान बुद्धाला तिसरा वर मागत आहे की हे तथागत सम्यक संबुद्धा, माझा तिसरा वर असा आहे की जे भिक्खू प्रस्थानाला जातात किंवा यात्रेला जातात किंवा लांबलचक धम्मप्रचारासाठी जात असतात, रस्त्यामध्ये गाव लागत नाही, नगर शहर लागत नाही, जंगल लागतं आणि वाटेमध्ये मग भुकेनं ते व्याकुळ होत असतात. तर मग जे भिक्खू लोक प्रवासासाठी निघालेले आहे, अशा प्रवासी यात्रेला धम्मप्रचारासाठी लांब प्रदेशात निघालेल्या भिक्खूसाठी मी त्यांना भोजन बांधून देऊ इच्छिते. आजही रेल्वेमध्ये जर कुठे जात असेल, बोधगया इकडे तिकडे बौद्ध स्थळाला, तर आजही उपासिका भिक्खू संघाला भोजनदान सोबत बांधून देऊ इच्छिते. आणि ही गोष्ट बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. काही मूर्ख लोक त्याचा वेगळा अर्थ लावतात. हे बघा, आपण बुद्धाकडे अनुमती म्हणजे भिक्खूला सोबत भोजनही बांधून देता येत असते. तर काही लोक म्हणतात भिक्खूंनी चारिकाच केली पाहिजे. हो, चारिका केली पाहिजे, पण प्रवासामध्ये भिक्खूला तशी व्यवस्था उपासक करून देऊ इच्छिता, हे आपण 8 वर मध्ये मागितले पाहिजे. जो भिक्खू प्रवासाला निघत आहे तर प्रवासामध्ये जात असल्या भिक्खूला शिदोरी बांधून अन्न त्याला देता येत असते, हे तिसऱ्या वरामध्ये सांगितलेलं आहे. चौथा वर आहे की हे तथागता, एखादी रोगी, कमजोर, दुर्बल, अशक्त, बिमार, खाटेवर पडलेला, पलंगावर पडलेला असा रोगी भिक्खू, जखमी भिक्खू, दुर्बल, अशक्त, कमजोर आहे, अशा भिक्खूला उत्कृष्ट भोजन, त्याचा रोग बरा व्हावा म्हणून त्यांच्यासाठी यवागू किंवा खीर किंवा उच्च प्रतीचं भोजन एक औषधी म्हणून, त्यांचा रोग लवकर बरा व्हावा म्हणून त्याच्यासाठी एक उच्च प्रतीचं भोजन आणि त्याला जाग्यावरच भोजन. रोगी भिक्खू चारिका करू शकत नाही, भिक्षाटन करू शकत नाही, तो फिरू शकत नाही, म्हणून अशा रोगी भिक्खूला जाग्यावरच भोजनाची व्यवस्था मी करू इच्छिते आणि त्याला उत्कृष्ट भोजन, रोग बरा व्हावा म्हणून मी ते करू इच्छिते. तर अशा पद्धतीने हा चौथा वर विशाखा बुद्धापुढे मागत असते आणि ह्या चौथ्या वराला सुद्धा बुद्ध अनुमती, परवानगी देत असतात. आणि त्याचप्रमाणे हे तथागता, माझा 5वा वर आहे की एखादा रोगी भिक्खू जाग्यावर पडलेला असेल, मलमूत्रामध्ये रोगी असेल, दुर्बल, कमजोर असेल
तर त्याची सेवा करण्यासाठी एक नवीन श्रामणेर किंवा एखादी नवीन भिक्खू असेल त्या ठिकाणी परिचारक म्हणून, तर त्या रोगी भिक्खूंची जाग्यावर सेवा करता यावी. तो भिक्खू जर चारिकेला बाहेर निघाला आणि त्या रोगी भिक्खूला जर काही कमी जास्त झालं, तर त्या रोगी भिक्खूंची सेवा करणारा जो काही दुसरा श्रामणेर किंवा जो काही भिक्खू असेल, त्या भिक्खूला म्हणजे रोगी भिक्खूची सेवा करणाऱ्या त्या श्रामणेर भिक्खूला सुद्धा जाग्यावर भोजनाची व्यवस्था करू इच्छिते. म्हणजे त्या रोगी भिक्खूची आणि रोगी भिक्खूची सेवा करणाऱ्या भिक्खूची ही व्यवस्था मी करू इच्छिते. तर असा एक 5वा जो वर आहे ते विशाखा त्या ठिकाणी मागत असते. आणि 7वा वर आहे की जो प्रातकाळी म्हणजे काय, संध्याकाळी यवागू म्हणजे काय, पातळ खिचडी. म्हणजे ना सुरुवातीला भिक्खू लोक संध्याकाळी भोजन करायचे, पण काळानुसार त्यात बदल झाला, कारण भिक्खू लोक रात्रीला जायचे, अंधारात जायचे आणि ते कठीणतम व्हायचं. नंतर तो फेरबदल करण्यात आला. तर प्रातकाळी म्हणजे 5 रस खाण्याची भगवान बुद्धांनी परंपरा दिलेली आहे. म्हणजे रस जे विनय पिटकामध्ये आहे ते मी वेगळ्या विषयात सांगेल. तर प्रातकाळामध्ये जे यवागू आहे, पातळ खिचडी, तर ते भिक्खूला खीरदान, म्हणजे काही ठिकाणी यवागू पातळ खिचडी भिक्खू संघाला दान करू इच्छिते, असा 7वा वर आहे. तर काही ठिकाणी बौद्ध साहित्यामध्ये मी आजीवन भिक्खूला खीर दान देऊ इच्छिते, असा विशाखाचा 7वा वर आहे. ते सारखंच आहे भिक्खूला, रोगी भिक्खूला बरं करण्यासाठी. आणि 8वा वर उदक साटिका वस्त. तर एकदा विशाखा साकेत अयोध्या नगरीमध्ये ती विशाखा तिचं लग्नाचं वय असताना आपल्या माहेरी सरयू नदीवर आंघोळ करायला गेली होती, साकेत अयोध्याच्या. आणि त्या ठिकाणी विशाखानं काही भिक्खुनी बघितल्या, तरुण भिक्खुनी बघितल्या, आणि त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हते, त्या ओल्या पाण्यानं भिजलेल्या होत्या. तर काही नदीवरच्या तरुण मुली स्त्रियातीलना खिजवत होत्या की म्हातारपणी भिक्खुनी बनल्या असत्या, आता ते वय आहे का चिवर घ्यायचं भिक्खुनी बनायचं. तर विशाखानं ते पाहिलेलं होतं सरयू नदीवर. तर विशाखा त्याची थट्टा मस्करी करत होत्या भिक्खुनींची. आणि म्हणून भिक्खुनींसाठी सुद्धा, केवळ भिक्खूसाठीच नाही तर भिक्खुनी संघासाठी सुद्धा विशाखानं उदक साटिका म्हणजे टावेलासारखं वस्त्र किंवा एक्स्ट्रा वस्त्र भिक्खुनींना चिवर अंग पुसण्यासाठी, भिजलेलं अंग पुसण्यासाठी विशाखा ते वस्त्र साटिका म्हणजे उदक साटिका भिक्खुनी संघासाठी, भिक्खुनी म्हणजे सरळ असे म्हटलं तर चालेल की भिक्खुनी संघाला मी चिवरदान, अतिरिक्त चिवरदान, वस्त्रदान करू इच्छिते. तर बुद्धाला हे एक प्रकारे मागितलेलं ते आरक्षणच आहे. आणि नंतर आपल्याला माहित आहे की विशाखा एक दिवस नेहमी प्रवचनाला जायची. तिची वजीरा नावाची एकुलती एक मुलगी सुद्धा मरत असते. आणि विशाखा एकदा प्रवचनाला जेतवनामध्ये जात असताना तिच्या लग्नामध्ये महाकल्पलताहार जो तिच्या आजोबाने लग्नात वाहिलेला असतो, तर ते विसरून जात असते. आनंद निरोप पाठवतो, परंतु त्यावेळी विशाखा ती मनाई करते आणि त्याच लग्नामध्ये वाहिलेल्या त्या हारामध्ये, तर त्या ठिकाणी विशाखा श्रावस्तीला पूर्वाराम नावाचं, पूर्वाराम म्हणजे काय, त्याला पालीमध्ये धम्मलिपीमध्ये पुब्बाराम म्हणतात, म्हणजे पूर्व दिशेला तोंड असल्यामुळे त्याला पूर्वाराम, संघाराम. तर हे श्रावस्तीला विशाखा बुद्धाला आणि भिक्खू संघाला हे पूर्वाराम बौद्ध महाविहार बांधून देत असते. आणि लक्षात घ्या, श्रावस्तीच्या जेतवनासोबतच भगवान बुद्ध श्रावस्तीच्या विशाखाच्या त्या पूर्वाराम महाविहारामध्ये सुद्धा वर्षावास करतात. तर हे पूर्वारामाचं ठिकाण आजही आपल्याला माहित आहे. हे पूर्वाराम ठिकाण आजही श्रावस्तीला आपल्याला खंडहरच्या रूपामध्ये प्राचीन अवशेषामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे ना साकेतला जे नागेश्वरनाथ मंदिर आहे, तर तिथे सम्राट अशोकाच्या स्तंभाला शिवलिंग म्हणून पूजल्या जातं. तर त्याचप्रमाणे श्रावस्तीला सुद्धा जे पूर्वाराम बुद्ध विहार होतं जुनं, त्या ठिकाणी सुद्धा श्रावस्तीला पूर्वाराम बुद्ध विहाराच्या प्राचीन विहाराच्या महाविहाराच्या ठिकाणी तिथे सुद्धा सम्राट अशोकाचा श्रावस्तीला अशोक स्तंभ आहे. त्या अशोक स्तंभाला म्हणजे पूर्वाराम या ठिकाणीच अशोक स्तंभ सम्राट अशोकांनी विशाखाच्या आठवणी स्मरणार्थ उभारला होता. तर त्या ठिकाणी आजही सम्राट अशोकाचा जो स्तंभ पूर्वाराम महावीराच्या ठिकाणी उभारला होता, त्याला शिवलिंग म्हणून तिथे त्याची पूजा केली जाते. तो आपण कधी श्रावस्तीला गेले तर पाहू शकता. तर श्रावस्ती पूर्वाराम म्हणजे ज्याला पुब्बाराम म्हणतात, जे पूर्वा दिशेकडून तोंड करून असल्यामुळे ते पूर्वाराम संघाराम महाविहार होतं. आणि अशा प्रकारे हे विशाखाचं हे जे साकेत म्हणजे जे अयोध्या नगरी आहे, हे विशाखाचं प्राचीन नगर आहे आज. आणि ज्या ठिकाणी हे साकेत प्राचीन बौद्ध नगर आहे, या साकेतला
जे काही मौर्य राजे असेल, कुशाण शक राजे असेल, मित्र राजवंश असेल, देवबौद्ध राजवंश असेल, या राजवंशाची सत्ता सुद्धा राहिलेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या श्रावस्तीला भगवान बुद्धांनी 25 वर्षावास करत असताना त्या 25 वर्षावासामध्ये विशाखा दररोज बुद्धाचं प्रवचन आणि तिच्या कुटुंबासहित ती दररोज त्या ठिकाणी जात होती. आज विशाखाचं जे आपण लक्षात घेतलं पाहिजे की विशाखा ही साकेत अयोध्याची होती आणि ती नंतर श्रावस्तीला आली. तर साकेत आणि श्रावस्ती म्हणजे श्रावस्ती हे राजा प्रसेनजिताची राजधानी होती आणि साकेत अयोध्या ही उपराजधानी होती. आणि हे दोनही प्राचीन बौद्ध धर्माचे केंद्र होते आणि बौद्ध स्थळ होते. आणि आजही साकेत अयोध्याला मणी पर्वत, कुबेर पर्वत आणि सुग्रीव पर्वत हे जे 3 टेकाडा आहे याची सर अलेक्झांडर कनिंगम यांनी खोदकाम केलं होतं. आणि त्या ठिकाणी त्यांना बौद्ध स्तूप आणि महाविहाराचे अवशेष आणि काही बौद्ध मूर्त्या सुद्धा, बौद्ध स्थापत्यकला, वास्तुकलेचे, शिल्पकलेचे शिल्पांकन त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले होते. आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की जे महान सम्राट अशोक आहे, महान सम्राट अशोक मथुरा आणि साकेत अयोध्या हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. हिंदू धर्माशी त्यांचा काही संबंध नाही. साकेत अयोध्या याच्याशी रामाला जोडलेला आहे आणि मथुरा याला कृष्णाशी जोडलेला आहे. लक्षात घ्या, साकेत अयोध्याला रामाशी जोडलेला आहे ब्राह्मणवाद्यांनी आणि मथुरेला कृष्णाशी जोडलेला आहे. परंतु लक्षात घ्या, मथुरा सम्राट अशोकाचे जे बौद्ध धम्म दीक्षा गुरु आहे मोग्गलीपुत्त तिस्स, हे मोग्गलीपुत्त तिस्स हे मथुरा या मथुरेचेच होते. मथुरा हे त्यांचं जन्मगाव होतं, मथुरेचे रहिवासी होते. मोग्गलीपुत्त तिस्स भंते जे अरहंत भिक्खू होते, सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु, यांचं जन्मस्थान होतं मथुरा. आणि मथुरा ही सम्राट कनिष्काची राजधानी सुद्धा होती आणि सम्राट कनिष्काची ती राजधानी होती. आणि बुद्धाची पहिली मूर्ती मथुरेलाच तयार झाली होती, मथुरा मूर्तिकला केंद्रामध्ये. आणि मथुरा हे प्राचीन बौद्ध स्थळ होतं. आणि बुद्धाने मथुरेला जे वेरंजा नावाचं ठिकाण आहे, मथुरेला लागूनच असलेल्या वेरंजा या ठिकाणी भगवान बुद्धाने वर्षावास सुद्धा केला होता. मथुरा ही कृष्णाची नसून बुद्धाची भूमी आहे. आणि मोग्गलीपुत्त तिस्स यांच्या जन्माचं ठिकाण म्हणजे मथुरा आहे. आणि लक्षात घ्या, ज्याप्रमाणे मथुरा हे मोग्गलीपुत्त तिस्स सम्राट अशोकाच्या गुरुचं जन्मस्थान आहे, त्याचप्रमाणे साकेत अयोध्या आपल्याला माहित आहे 4थी धम्मसंगीती कुशाण राजा सम्राट कनिष्क यांनी काश्मीरला कुंडलवनला भरली होती. म्हणून सम्राट कनिष्काचे जे धम्मदीक्षा गुरु आहे ते महाकवी भिक्खू अश्वघोष आणि वसुमित्र असे दोनही त्यांचे गुरु आहे. तर महाकवी भिक्खू अश्वघोष जे कुशाण काळामधले सम्राट कनिष्काचे गुरु आहे, ज्यांनी 4थी धम्मसंगीती भरवली होती. आणि तेव्हापासूनच बुद्ध मूर्ती निर्माण करण्याची परंपरा त्या 4थ्या धम्मसंगीतीपासून सुरू झाली होती. तर आपल्याला महाकवी भिक्खू अश्वघोष हे विद्वान भिक्खू ज्यांनी बुद्धचरित्र, सारीपुत्त प्रकरण, वज्रसूची असे अनेक ग्रंथ लिहिलेले होते. तर हे भिक्खू महाकवी अश्वघोष भिक्खू, या अश्वघोष भिक्खू जे बौद्ध सम्राट कनिष्काचे धम्मदीक्षा गुरु आहे, ज्यांनी 4थी धम्मसंगीतीचं आयोजन केलं होतं कुंडलवन काश्मीरला. तर या भिक्खू महाकवी अश्वघोष भंतेजींचं जन्मस्थान म्हणजे साकेत अयोध्या नगरी आहे. ते त्यांची जे अश्वघोष आहे, तर हे अश्वघोष यांची एक प्रेमिका असते त्यांच्या तरुणपणामध्ये, प्रभा नावाची त्यांची अश्वघोषची प्रेमिका असते. आणि या अश्वघोषांचं जन्मस्थान म्हणजे साकेत अयोध्या आहे. या साकेत अयोध्यामध्ये या अश्वघोषच्या आईचं नाव असतं सुवर्णाक्षी किंवा तिला सोनाक्षी म्हणतात. म्हणजे अश्वघोष भिक्खूंच्या आईचं नाव आहे सोनाक्षी किंवा सुवर्णाक्षी. तर अशा प्रकारे महाकवी भिक्खू अश्वघोष यांचं जन्मस्थान ते रहिवाशी म्हणजे ते साकेत नगरी आहे. अशा प्रकारे हे साकेत अयोध्या नगरी, या साकेत अयोध्या नगरीमध्ये आपण पाहिलं असेल की जे राम मंदिर आहे, तर हे राम मंदिर अयोध्येचा राम नसून अयोध्येचा हा जो अयोध्येचा राम नसून अयोध्येचा कोण होता, तर अयोध्येला मौर्य घराण्यांनी, शक कुशाण घराण्यांनी राज्य केलेलं होतं. अयोध्येचा राम नसून अयोध्येचा बुद्ध होता, भिक्खू संघ होता. आज ज्या ठिकाणी जे राम मंदिर जे बावरी मस्जिद म्हणून ओळखलं जात होतं, तर हे बावरी मस्जिद नसून प्राचीन काळामध्ये
बुद्धाच्याच काळातील अर्हत बावरी भिक्खूंचं ते महाविहार होतं आणि त्या ठिकाणी आस्थेच्या आणि श्रद्धेच्या आधारावर त्याला निकाल लागलेला आहे. 6 डिसेंबरला जाणीवपूर्वक 6 डिसेंबरलाच ती बाबरी मस्जिद पाडण्यात आलेली होती. कोरोना म्हणजे जाणीवपूर्वक 6 डिसेंबरला ती मस्जिद पाडण्यात आली आणि कोरोना महामारी ही फैलवण्यात नाही तर ती तयार करण्यात आलेली होती. कोरोना महामारी हा काही रोग नव्हता. मी तर औषधी घेतली नाही, इंजेक्शनही घेतलं नाही आणि कुठेच गेलो नाही, मला काहीच झालेलं नव्हतं. पण कोरोना महामारीमध्ये हे सगळीकडे लोकांची घरं बंद होती, लोक उपासमारानं राहत होते आणि परंतु कोरोना महामारीमध्ये हे राम मंदिर उभं करण्यात आलेलं होतं. आणि या कोरोना महामारीमध्ये आणि कोरोना महामारीचा म्हणजे संधी साधून या ब्राह्मणवादी लोकांनी, आपल्याला माहित आहे की या बावरी मस्जिद पाडण्यासाठी आदिवासी लोक, वाल्मिकी कोळी लोक, भंगी लोक आणि ओबीसी लोक मेले. म्हणजे ओबीसी लोक, आदिवासी लोक आणि भंगी लोक आणि कोळी वाल्मिकी लोक त्या मंदिरासाठी, बाबरी मस्जिद पाडण्यासाठी होते. एकही ब्राह्मण त्या ठिकाणी बाबरी मस्जिदीच्या याच्यामध्ये हिंसेमध्ये मेलेला नाही. एकाही ब्राह्मणानं आंदोलन केलं नाही. बाबरी मस्जिद पाडण्यासाठी आदिवासी, ओबीसी, कोलीय लोक होते आणि ते सगळे लोक होते. आणि जेव्हा मंदिर बांधून झालं तर त्या ठिकाणी सर्व ब्राह्मण आहे. कमीत कमी त्या वाल्मिकी हा तर ब्राह्मणच होता, तो काही कोळी नव्हता. परंतु कोळी समाजाच्या एकाही कोळी बांधवाला, ज्यांनी वाल्मिकीनं कोळी होता म्हणते, वास्तविक तो ब्राह्मणच होता, वाल्मिकी रामायणामध्येच आहे. तर या कोळी समाजाच्या एकाही माणसाला त्या राम मंदिर अयोध्यामध्ये घेतलेलं नाही आणि ओबीसी माणसालाही घेतलेलं नाही. मंदिर उभं केलं, मंदिरासाठी आदिवासी, ओबीसी लोक मेले आणि आजही दानपेटीवर राम मंदिरामध्ये ब्राह्मणांचं ते आरक्षणच आहे, मंदिरामध्ये राहणं, आयतं खाणं. म्हणून गाडगेबाबांनी म्हटलं, देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पुजाऱ्याचं पोट असते. तर अशा प्रकारे ते कोरोना महामारीमध्ये तिथे जेव्हा उत्खनन झालं, त्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या, बोधिसत्वाच्या मूर्त्या, मनोती स्तूप आणि काही कमलासन, बौद्ध शिल्पकला, वास्तुकला त्या ठिकाणी प्राप्त झाली. पण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी राम मंदिर उभारण्यात आलं, बौद्ध विहारावर, बावरी बौद्ध महाविहारावर. त्या बावरी महाविहारावर ते जाणीवपूर्वक राम मंदिर उभारण्यात आलेलं होतं आणि ते आस्थेच्या, श्रद्धेच्या आधारावर तो निकाल देण्यात आला. अलीकडेच धार जिल्ह्यामध्ये, मध्य प्रदेशामध्ये भोजशाला, हे भोजशाला सुद्धा त्यांची सत्ता असल्यामुळे ब्राह्मणांची, त्यांनी ते भोजशाला नसून ते बौद्धशाला होती. बुद्धाच्या काळामध्ये वैशालीला कुटागारशाला, धम्मशाला ही बुद्धिस्ट नावं आहे. तर ते भोजशाला नसून ते बौद्धशाला होती आणि ते भोज राजांनी बांधलेली होती. गुर्जर प्रतिहार हे भोज नागवंशी राजे होते, वज्रे आणि बुद्धिस्ट शाखेला मानणारे होते, त्यांनी बांधलेलं ते भोजशाला, त्याची सुद्धा आता ब्राह्मणांनी मागणी केली आहे. परंतु आमची कारल्याची बुद्ध लेणी किंवा जुन्नरचा, लेण्याद्रीचा अष्टविनायक बुद्ध लेणी, भारतातील सर्वच बुद्ध लेण्यांवर पेशव्यांनी, ब्राह्मणांनी अतिक्रमण, कब्जा केलेला आहे आणि बुद्ध विहारावर, महाबोधी विहारावर कब्जा केलेला आहे, सोमनाथ. तर त्यांच्यावर ते काही होताना दिसत नाही. परंतु मात्र आज ते भोजशाला असो किंवा अयोध्येचं ते बावरी असो, तर त्याच्यावर त्यांनी कब्जा केलेला आहे. किंवा संबलपूरचं प्रकरण माहीतच आहे, ज्ञानवापी, वाराणसीचं माहीत आहे, ज्ञानवापी हे बुद्धाचंच नाव आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी ते बांधलेलं आहे. अलीकडेच आपण ऐकलेलं आहे की त्या ठिकाणी म्हणजे 700 करोड रुपये राम मंदिरातल्या, अयोध्या मंदिर जे नवीन बांधलेलं आहे, तर 7 करोड रुपये दानपेटीतले ते चोरीला गेलेले आहे अयोध्यामध्ये, म्हणजे नवीन मंदिरामध्ये. म्हणजे ब्राह्मणांचं ते आरक्षणच आहे आणि ते दानपेटीवरच त्यांचा डोळा आहे आणि तिथं राम काहीही करू शकला नाही. जिथं 7 कोटी चोरीला गेले, जो राम स्वतःच्या दानपेटीचं रक्षण करू शकत नाही, स्वतःचं रक्षण करू शकत नाही, तो काही भक्ताचं हलकभारी करणार आहे. आताच 7 कोटी त्या दानपेटीमधले राम अयोध्या मंदिरमध्ये चोरीला गेले आणि सीसीटीव्ही कॅमेरा असून आणि चोरलेला तो ब्राह्मणच आहे. कारण सगळे तिथे ब्राह्मणच भरलेले आहेत ट्रस्टीमध्ये. एकही कोळी माणूस, वाल्मिकी, भंगी, ओबीसी, आदिवासी बांधव नाही. फक्त बावरी मस्जिदसाठी मेले, परंतु सगळे ब्राह्मणांचंच ते आरक्षण त्या ठिकाणी हजारो वर्षापासून त्या मंदिरामध्ये आहे. आणि म्हणून हे साकेत अयोध्या हे विशाखाचं जन्मस्थान होतं. आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं की जीवक जेव्हा हा तक्षशिलावरून शिकून येत असतो, तर त्यावेळी त्याचा जीवकचा जो पहिला रुग्ण असतो, तो साकेतच्या एका श्रेष्ठीच्या मुलाचा रोग बरा करत असतो. तर साकेत हे प्राचीन
नगर होतं, धम्मनगर होतं, बुद्ध धर्माचं केंद्र होतं. आता त्याचं नाव अयोध्या झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे म्हणजे खास करून साकेत अयोध्या हे विशाखाचं जन्मस्थान होतं. तिचा कुटुंब त्या ठिकाणी राहत होतं. विशाखाच्या जी बुद्धाची महाउपासिका विशाखा, तिचं ते जन्मस्थान म्हणजे साकेत अयोध्या. अश्वघोष भिक्खूचं जन्मस्थान म्हणजे साकेत अयोध्या. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे हे बौद्ध केंद्र साकेत अयोध्या आज ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. म्हणून अशा प्रकारे ही जे विशाखा ही महाउपासिका मिगारमाता विशाखा ही साकेत अयोध्येची विशाखा बौद्ध साहित्यामध्ये अजरामर आहे. म्हणून आजही भारतामध्ये सम्राट अशोकांनी त्यांच्या मौर्य काळामध्ये अनेक महानगराची निर्मिती केली. तर याच भारतामध्ये आंध्र प्रदेशामध्ये विशाखापट्टणम नावाच्या एका धम्म नगराची निर्मिती केली, ते बुद्धाच्या विशाखा. म्हणून आजही विशाखापट्टणमला बावीकोंडा असेल, बोज्जानकोंडा असेल, थोतलाकोंडा असेल, तर असे बौद्ध स्तूप, खूप बौद्ध अवशेष आणि बौद्ध महास्तूप सम्राट अशोकांनी आणि सातवाहन राजांनी बांधलेले आहे. म्हणून विशाखापट्टणम हे जे नाव आहे शहराला आंध्र प्रदेशातील, हे बुद्धाची उपासिका मिगारमाता विशाखावरूनच सम्राट अशोकाने ते नाव दिलेलं आहे. त्याचा एक इतिहास आहे. आणि अशा प्रकारे ही मिगारमाता विशाखा जी विशाखापट्टणम शहराच्या नावाने आजही तिचं नाव त्या शहरामध्ये आजही आपल्याला दिसतं. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सर्व मंगल. हा विशाखाचा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना माहीत व्हावा, साकेत अयोध्येचा इतिहास हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा. या ठिकाणी थांबतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल.